हिंदी सक्तीविरोधात मनसेची मुंबईकरांना मनसेनं साथ घातली। मोर्चात मुंबईकरांनी सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले। मुंबईकर रेल्वे प्रवाशांना मनसेनं हे आवाहन केलेलं आहे। ही दृश्य आहेत मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आणि त्यांच्यासोबत इतर पदाधिकारी इथे थेट रेल्वे स्टेशनवर आले आणि मुंबईकरांना हिंदी सक्तीविरोधातल्या मोर्चात सहभागी होण्याचं त्यांनी आवाहन केलं। एकंदरीत 5 जुलैचा मोर्चा हा भव्य दिव्य व्हावा, जेणेकरून सरकारवर प्रेशर वाढवता येईल, यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात आवाहन मुंबईकरांना केलं जातंय। मोर्चामध्ये मुंबईकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यासाठी सर्वाधिक मुंबईकर कुठे भेटतील तर स्वाभाविक आहे रेल्वे स्टेशन्सवर। म्हणूनच मनसेनं थेट रेल्वे स्टेशन गाठलं आणि हिंदी सक्तीविरोधातल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईकरांना आवाहन केले। हिंदी सक्तीविरोधात मुंबईकरांनी 5 जुलैच्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं यासाठी मनसेकडून मुंबईकरांना साथ घातली जाते। 5 जुलैला या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मोर्चामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत आहेत स्टेशनवरून। गिरीश, मनसेकडून सर्वाधिक मुंबईकरांना कमीत कमी वेळेत गाठण्यासाठी थेट रेल्वे स्टेशन गाठले आणि 5 जुलैच्या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं जातंय। येत्या 5 जुलैला हिंदी सक्तीच्या विरोधात आहे तो ठाकरे मनसेने आंदोलनाचा पुकारलेला आहे आणि त्या अनुषंगाने नागरिकांना आवाहन करण्यासाठी आज मनसेचे नेते संदीप देशपांडे आहेत ते या ठिकाणी आपण बघतोय की रेल्वेमधून प्रवास करून इथल्या मुंबईकरांना आवाहन करणार आहेत की उद्याचा जो 5 तारीखला जो मोर्चा येतो ज्या पद्धतीने हिंदी सक्ती केली जाते त्याच्या विरोधात या ठिकाणी हा मोर्चात सहभागी व्हा यासाठीचं हे आवाहन करण्यासाठी हे मनसे नेते आहेत ते या ठिकाणी आपण बघतोय की रेल्वेने प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी आपण बघतोय की संदीपजी देशपांडे आपल्यासोबत आहेत। आपण संदीपजी देशपांडे यांच्यासोबत चर्चा करणार। तुम्ही लोकलमधून प्रवास करता, इथे सर्व जनता आहे, काय नेमकं मुळात हे आहे की ज्या पद्धतीने हिंदीची सक्ती ही मराठी माणसांवर केली जाते त्याचा विरोध करण्यासाठी या 5 जुलैला जो मोर्चा आपण काढणार आहोत त्या मोर्चामध्ये या सर्व लोकांनी सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आव्हान करण्यासाठी आज आम्ही ट्रेनमध्ये सगळ्यांची भेटतोय। तुम्ही सर्वच या ठिकाणी मराठीसाठी एक होत आहे, मात्र दुसरीकडे उत्तर भारतीय आहेत काही ज्या संघटना आहेत त्यांचं म्हणणं आहे की उत्तर भारतीयांची संख्या जास्त आहे, आम्ही जर एकत्रित मतदान केलं तर आम्ही महापौर ठरवू अशा पद्धतीचे जे देखील वक्तव्य करतायत, ही कुठेतरी हिंमत झाली नाही? मला वाटतं शुक्ला फुकलांकडे तुम्ही लक्ष देऊ नका। यांच्या पाठी 4 माणसं नाही जे स्वतःला भैयांचा राजा समजतात, यांच्या पाठी 4 भैये पण नाहीत। इथे सर्वच नागरिक आहेत, काय त्यांना नेमकं आवाहन करतात? आम्ही त्यांना हेच आव्हान करतोय सगळ्यांना की 5 तारखेला जो मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावा आणि आता आमचे कार्यकर्ते पण बोलतील ते। हा, तू येणार आहे का? हो, नक्की येणार आहे। या ठिकाणी आपण बघतोय की सर्वांचाच या ठिकाणी मुंबई या ठिकाणी लोकलमधून हा प्रवास केला गिरीश, जातो आणि सर्व मुंबईकरांनी या मोर्चात सहभागी व्हावं यासाठी म्हणून मनसेकडून आवाहन केलं जाते। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर 5 जुलैला या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा मोर्चा जास्तीत जास्त मोठा कसा होईल, यात मुंबईकरांचा सहभाग कसा वाढवता येईल याकडे लक्ष दिलं जातंय। तर ठाकरे सेना आणि मनसेनं 5 जुलैला या मोर्चाचं आयोजन केलंय। हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी म्हणून जोरदार तयारी सुरू आहे, त्याची दृश्य आपण आता पाहिली। तर या मोर्चाच्या नियोजनाची जबाबदारी पक्षातल्या काही नेत्यांना सोपवण्यात आली। यामध्ये मनसेनं संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत, वरुण सरदेसाई यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे। मुंबईतील विविध विभागांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन मोर्चाची रणनीती दोन्ही पक्षांकडून ठरवली जाते। दरम्यान उद्या विभाग सरकारच्या GRची ठिकठिकाणी होळी करण्यात येणार आहे। दादरच्या प्रबोधनकार ठाकरे चौक आणि वांद्र्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी केली जाणार आहे। 5 जुलैच्या मोर्चाची मनसेनं कोणावर जबाबदारी सोपवली बघा। संदीप देशपांडे मनसेचे मुंबई अध्यक्ष आहेत, बाळा नांदगावकर मनसे नेते आणि नितीन सरदेसाई मनसेचे नेते, या तिन्ही महत्त्वाच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांवर ही जबाबदारी सोपवली। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत आणि वरुण सरदेसाई या दोघांवर जबाबदारी सोपवली आहे।
आता ईसकाळ.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी ईसकाळ.com ला नक्की भेट द्या.